खूप खूप धन्यवाद डीजे. आता मॅच आपण पाहतो या जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि या सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. मागचा आपण बघितला ओमन संघाने 2 धावेणीशी तो सामना गमावला होता. 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय जयेश आणि 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर ओमन संघ मॅच मध्ये परतला, चौकार लागला, षटकार लागला आणि 2 धावेने तो सामना तांबडमाल संघाने जिंकला. आणि आता ही दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. आज आपण पाहतोय की थोडासा उशीर झालाय आपल्याला. आज भरपूर उशिराने चाललोय. सर्व संघांना विनंती असणार आहे की वेल्या भाऊ सहकार्य करायचं आहे. अतुल आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन उलटा चेंडू आहे. चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये केलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली बघा. चेंडूने दिशा बदललाय आणि हा चेंडू 4 धावांकरता निघून गेलाय. चौकार आलाय या बॉल वरती. थँक्यू डीजे. सोनसरी स्पोर्ट्स तांबडा हा संघ आपण पाहतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न कुमार धिंडायचा. बॅट बॉल संपर्क आता होत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. तांबडमाल संघाचा विचार केला या मैदानावरती 2 ट्रॉफीज या अगोदर त्यांनी फटकावलेल्या आहेत. या सीझन मध्ये 5 ट्रॉफीज त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. ब्लॉकमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, दया आलाय तिकडे 100 हा झेल पकडण्याचा प्रयत्न. चेंडू आता बाउंड्रीच्या दिशेने निघून चाललाय. विशाल फलटे तिकडे बॅकअप देतोय. तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी ही साधलेली आहे. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आता संजय आणि कुमारीची पाहायला मिळालंय. बघा दया तिकडे आले होते. दयाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दया याला चेंडू मिळालेला नाहीये. झेल सुटला आणि 3 धावा घेण्याची संधी मिळाली. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. ऑन साइडला हवाई सफर. चेंडू जातोय सरळ 6 धावांकरता. षटकार 6. करण जाधव आपण इकडे यायचंय. करण जाधव ब्लॉक हॉल मध्ये आहे. चेंडू षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. डॉट बॉल. धावसंख्या आता आपण जर बघितली तर 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. योगेश बरफ येते दुसरा षटक हाताळण्याकरता. कुमार बॅटचा इज लागलाय. अतुल ठाकरे तिकडे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. टॉस जिंकला होता तांबडमाल संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला बॅटिंग हवी होती, त्याने बॅटिंग मिळाली. आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्या तरी 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पण पाहतोय स्लम सापडलाय. यस्यांच्या मध्ये सापडलाय. फिंगर ऑफ लेग बिफोर विकेट इथे मिळालाय. फलंदाज बाद.
योगेश आपण पाहतोय चांगली बॉलिंग करताना. इथे बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. विकेट मिळाल्यानंतर डॉट डॉट चेंडू इथे टाकले गेलेत. योगेश कमबॅक केले. पहिले षटक 13 धावांचं होतं, मात्र त्यानंतर कमबॅक इथे साधला गेलाय. ते बघा ब्लॉक मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला होता. एकच धाव मिळणार आहे. एक धावने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ते बघा फोर्स केले चेंडूला. वैभव आहे मात्र वैभवकडे संधी नाही आहे. हाय तो या षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती आलेला हा एक निर्णायक फटका, एक मोठा फटका कुमार याच्या बॅटमधून. यानंतर बिग फाईट बिग मॅच. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाचा संघनायक आणि जयंबिका स्पोर्ट्स कर्डालपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी, चला भावेश या टॉस करण्यासाठी. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव दलवी. खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला गेला. एक धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण दया कानात आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ते पण पाहतोय बॅटचं एज लागले. अतुल चेंडूच्या खाली येतोय आणि बघा अतुल यांनी चांगला झेल कंप्लीट केलाय तिकडे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे कुमार. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज धीरज आलाय. धीरजच्या धिंडा. फुल टॉस चेंडू. मस्त टायमिंग झालाय. बघा क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता अक्षय, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा इथे आपण पाहतोय पण पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मिलिंद याने, मात्र 2च धावेवरती तो थांबतोय. बघा फुलटॉस चेंडू. गती जास्त होती या चेंडूची, त्याच कारण कनेक्शन चांगलं झालं नव्हतं. 2 धावा इथे मिळाल्या.
बघा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. कनेक्शन आता प्रॉपर झालेलं आहे. चेंडू सरळ लास्ट ऑफ रिझर्व मध्ये निघून गेलेला आहे. 4 धावांकरता एक नशिबाचा चौकार इथे येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. धीरज आता धावफलकाला वेग देताना दिसतोय. 2 ओव्हर मध्ये 21 धावा धावफलकावरती लागल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने आता फटका खेळला गेलाय. निलेश योगेश तिकडे पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. फेकी बघा खूप चांगली झाली अतुल्याच्या हातामध्ये. बघा फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने त्याने हा फटका केला. चेंडू जर मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न जर झाला असता तर जास्त धावा मिळू शकल्या असत्या. मात्र ज्या प्रकारे चेंडूचा वेग होता, कनेक्शन बॅट अँड बॉल हे चांगल्या प्रकारे झालं नव्हतं, जेच कारण 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 30. शेवटचा एक बॉल. ब्लॅक हॉल मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. वैभव दलवी. षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 30. 31 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. तर टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय संतोष दळवी, जे जंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा संघाचे जबरदस्त खेळाडू आहेत. माजी खेळाडू सध्या 40+ क्रिकेट खेळत असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय. टॉस जिंकलाय बेलकडी संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे जंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा या संघाला. नाकवाचा स्वॅग म्हणजे सिस्टम हॅक. सोना चांदी घालून हातात विस्कीचा पॅक. निकोट कॅश किलो बॅक निको बॅक किलो लाकडाच्या होऱ्या आमच्या. थँक्यू डीजे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 31 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू 31 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी नवनाथ येतोय. नवनाथ गहिला. स्ट्राईक वरती पाहतोय आपण निलेश याला. ना स्ट्राईक एंड वरती अतुल ठाकरे.
पहिला बॉल चेंडू हवेमध्ये होता, शतरक्षक चेंडू पासून दूर राहिलाय. बघा तिकडे उमेश होता, महेश होता, मात्र चेंडू पासून दूर. एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. निलेश परेट ऑन दी मार्क येताना दिसतोय. आता स्ट्राईक वरती पाहतोय आपण अतुल ठाकरे याला. अतुल ठाकरे ऑन द स्ट्राईक. सन्माननीय निलेश भगत साहेबांचं आगमन झालेलं आहे. कर्नाल गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं आगमन झाले. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. चला स्पीडअप करायचंय, घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका. लेफ्टी फलंदाज स्ट्राईक वर द्यालाय अतुल ठाकरे, ज्याने मागच्या सामन्यात षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. षटकारांचा पाऊस पडला होता. तोच अतुल ठाकरे आता स्ट्राईक वरती पाहतोय. त्याच्या समोर असेल नवनाथ गहिला. पहिलाच बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर होतोय गुल. षटकार 6. हा षटकार आला. या षटकारात धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. चेंडूला फक्त आता दिशा देण्याचं काम, सन्मान दिलाय. बघा चांगला चेंडू पडलाय, तेच कारण सन्मान दिलाय तो म्हणजे अतुल ठाकरे याने. बघा क्रिकेट मध्ये म्हटलं जातं अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. चांगला चेंडू ते टाकला गेला होता, सन्मान दिलाय. एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाली. निलेश आता स्ट्राईक वरती आला. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत ते म्हणजे 31. आता जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला जर सामना जर जिंकायचा असेल तर विकेट्स ह्या फार महत्वाच्या ठरणार आहेत. विकेट्स आणि डॉट बॉल. इथे बघा विकेट्स आलेली आहे. ब्रेक थ्रू जो हवा होता तो ब्रेक थ्रू मिळालाय. निलेश परेट बाद होऊन माघारी परततोय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे हिने तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही माझी लक्षा हिने तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही माझी गंगे हिने तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ही माझी लक्षा हिने तुला गवत. योगेश आलाय आता नव्याने फलंदाज, नव्याने बॅटर इन झाला योगेश. धावसंख्या झाली 8. नवनाथ यांनी कमबॅक केलाय. ते बघा आणखीन एक वेगवान चेंडू, ते तर्रार. अपील तर झाली होती मध्ये, अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी. आणि पंचांनी सांगितलंय 1 फॉर दी ओव्हर. पहिला बॉम्ब ते टाकलाय. दुसरा जर आला तर दंडित केलं जाईल. गोलंदाजाला शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 8. योगेश बरफ न्यू बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. ते बघा स्लॉट मध्ये हा चेंडू आहे. योगेश बरफ याच्या. योगेशने हा चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांकरता बिग शॉट. षटकार 6.
बादशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता तो पत्ता करतो गुल हो हो. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल हाय आमचा नेता लई पॉवरफुल बघा शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना त्या षटकाराने चित्र पूर्णपणे पलटवलेलं आहे या सामन्याचं. धावसंख्या झालेली आहे 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 17 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू आणि 17 धावा. अतुल इथे आलेला आहे आणि अतुल याने आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी सांगितलंय की वाईट चेंडू असणार आहे, वाईट बॉल. आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय कसा असेल पाहूया. त्या अगोदर एक सूचना आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर महेश पाणेरा यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे, लक्षात घ्या. व्हाईट बॉल डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलेला आहे. रिव्ह्यू लॉस झालेला आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला रिव्ह्यू हा मिळणार नाही आहे. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला गेलाय. खूप चांगला निर्णय पंच प्रवीण सुतार यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. बघा स्कोरडे क्षेत्रामध्ये चेंडू देखील खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती ते समाधान देखील मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. अजून मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 15 धावा. ते बघा ऑन साईडला हा इथे फटका खेळला गेला. एकदा तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि दुसरी धावेचा देखील प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता 13 धावेंची आवश्यकता आहे. बघा महेश पाणेरा आणि अजय जाधव ही एवन जोडी आहे या परिसरातील. फुलटा चेंडू आहे. एक सिंगल धाव इथे मिळाली आणि आता इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. चला पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. बिमरसाठी कमरेच्या वरती हा चेंडू आहे की खाली आहे हे बघितलं जाईल. तिसऱ्या पंच सध्या तरी बिझी आहेत. पाहतोय महेश आणि अजय जे एवन जोडी आहे त्यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 100 रुपये कमवा. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. फक्त एक सिंगलच धाव मिळाली. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. बॉल बाकी आहेत 9 चेंडू आणि 12 धावा.
इथे बघा बैठक शॉट इथे खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, झेल पकडला जाईल, बडी मछली जाल में फसती हुई. या मॅच ची गोल्डन विकेट मिळालाय अतुल ठाकरे. बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. चला थोडीशी घाई करायची आहे, बॅटरनं देखील घाई करायची आहे. आणखी आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायच्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 19, अजूनही 12 धावींची आवश्यकता आहे. या षटकातील बॉल टाकून झालेत ते म्हणजे 4, म्हणजे 8 बॉल अद्याप बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये अजूनही 12 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इकडनं आता धीरजने कमबॅक केलाय. धीरजने अतुल ठाकरेची विकेट मिळवलेली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळवलेली आहे. एबाने फलंदाज वैभव आलाय, वैभव दलवी. धीरज आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन जातोय. ते बघा आपण पाहतो या अपील झालेली आहे, अपील इथे फेटाळून लावली गेली. बघा अपील मध्ये फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता. डॉट बॉल येतोय. आता मॅच पूर्णपणे इथे टर्न घेताना दिसते आपल्याला. 7 चेंडू आणि 12 धावा, 7-12 7-12 आणि हा उतारा कुठल्या टीमच्या नावावरती राहतोय पाहूया. 7 बॉल मध्ये 12 धावींची आवश्यकता आहे. अतुलची विकेट मिळाल्यानंतर मॅच थोडासा टर्न घेताना दिसतोय, ट्विस्ट निर्माण झालाय या मॅच मध्ये. तेव्हा पाहतो या वेगाने बॅट फिरली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पंचांचा इशारा येतोय, बॅटला लागलाय हा चेंडू. पंचांनी सांगितलं बॅटला लागलाय, हलकासा स्पर्श झालाय, म्हणजे हा डॉट बॉल आहे. षटकाची समाप्ती झालाय आणि आता 6 बॉल मध्ये 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 12 धावा. बघा आता ऑप्शन भरपूर आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंडेपाडा टीमकडे. चला दुसरा बॉल पाठवायचा तिकडे. चला पेंढरीपाडा विनंती असेल आपण जास्त मोठी चर्चा करू नका, जास्त वेळ खर्च होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. बघा चर्चा केली जाते, कोणाकडे बॉलिंग द्यावी याच्यावरती ही चर्चा असणार आहे. आपण पाहतोय ऑप्शन आहेत, कुमार आहे, त्यानंतर सुनील देखील आहे आणि ते कामगिरी कोणावरती सोपवली जाईल पाहूया. मिलिंद देखील आपण पाहतोय. बघा 3 ऑप्शन होते, बघा ऑप्शन आहेत तेच कारण जास्त त्रास होत नाहीये जगदंब स्पोर्ट्स पिंडीपाडा टीमला. त्यांनी सरळ मिलिंद कडे आता कामगिरी सोपवलेली आहे. बघा आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाच्या 21 धावा होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे फक्त 19 धावा आहेत. आता 6 चेंडू मध्ये 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. योगेश हा स्ट्राईक वरती आहे. योगेश मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे, एक चतुर फलंदाज आपण पाहतोय. इथे त्याला देखील फसवलं गेले, मात्र शतरक्षक दूरवरती आहे. नवनाथ यांनी प्रयत्न केला, मात्र बघा चेंडूने इथे वळण घेतलंय. इथे 3 धावा तर पलून पूर्ण केल्या गेल्यात. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होईल, फेकी खराब झाली आणि आपण पाहतोय की या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा पहिल्या बॉल वरती संधी निर्माण झाली होती, चेंडूने जागा तिकडे बदलली आणि चेंडू तिकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चालला होता. तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट झाल्या. आता समीकरण असं झालंय 5 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता असणार आहे.
5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा टर्न घेताना दिसते बघा. मॅचने पुन्हा एकदा टर्न घेतलाय. वैभव दलवी याची विकेट. बिग विकेट डाऊन. वैभव दलवी बॅक टू द डग आउट. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार गेला न वर, अन पदार गेला न वर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, जरा जपून दांडा धर, जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार गेला न वर, जरा जपून दांडा धर, जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज मयूर येतोय. इथे सध्या जरी डीजेने शिट्टी वाजवलेली आहे, आता ते शिट्टी कुठल्या संघाची वाजेल ही थोड्याच वेळात आपल्याला समजेल, कारण अजूनही मॅच संपलेला नाहीये. कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इकडं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. अजूनही दोन्ही संघाला 50-50 चान्स आहे. समान संधी आहे अजूनही दोन्ही संघाला. मयूर शेंडे न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक करत असेल. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण योगेश बरफ याला. ते आपण पाहतोय बॅटचं एज लागलंय बघा. नवनाथ पासून चेंडू थोडासा दूर होता, लांब होता आणि एक धाव मिळाली. उमेश आहे तिकडे. उमेश आंडवा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं चेंडू त्यांनी स्टॉप केला. एक धाव कंप्लीट झाली. आता 3 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. योगेश आता स्ट्राईक वरती आपल्याला दिसतोय. तीन चेंडू 8 धावा. आता मॅच थोडासा तापलाय. उष्णता देखील इथे वाढलेली आहे आणि मॅचची उष्णता देखील आपण पाहतोय ही जास्त वाढलेली आहे. आणखीन वाढेल. सध्या आपण पाहतोय मिलिंद चेंडूच्या खाली आलाय. बिग विकेट डाऊन. योगेश बरफ. ज्या आशा होत्या त्या आता निराशामध्ये परावर्तित होत असताना फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. जयेश आलेला आहे. 2 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा. बघा मॅच अजूनही संपलेला नाही आहे. सध्या तरी आपण पाहतोय 70% हा सामना जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाच्या बाजूने झुकला आहे. मात्र अजूनही 30% हा सामना तांबडमाल संघाच्या बाजूने आहे. कारण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे एक षटकार आणि एक दुहेरी धाव. राजू कोम यांच्याकडनं जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छाचा वर्षाव. मात्र 2 धावा आणि 8 धावांची आवश्यकता. बघा 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू इथे काय घडलंय, काय बिघडलंय. पंचांनी हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. तिसरे पंच आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय, सॉफ्ट सिग्नल
फेअर डिलिव्हरी असणार आहे. फेअर डिलिव्हरी. आणि हा चेंडू देखील इथे डॉट येताना दिसतोय. अशा प्रकारे हा सामना इथे आता जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाने जिंकलेला आहे. हळलक हळलक आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा. आता तिसऱ्या फेरीमध्ये जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने इथे प्रवेश केलाय. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मिलिंद धिंडा मॅन ऑफ द मॅच. काय रे भाऊ ना तूर घेऊन एवढा काय करत कुठे जास? अगं सालेस मी इडा खान पिढा होते ना हो लग्नात वाजवायचं आहे ना काय